मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत। याच आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज सोलापूर शहर परिसरातून मराठा समाजाचे बांधव मुंबईच्या दिशेने निघाले। गुरुवारी सकाळी होम मैदानावर मराठा समाज बांधव एकत्रित आले। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला मुस्लिम आणि दलित समाज बांधवांनी आपला पाठिंबा दर्शवला होता। महायुद्ध आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाज व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। आणि जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जरांगे दादा पाटील यांच्या सोबत राहणार आहे। आज या मनोज दादाच्या आरक्षणचा जो मुद्दा आहे, सोलापुरातले सर्व भीमसैनिकांनी मनोज दादाच्या पाठीमागे उभे आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही भीमसैनिक सोलापूरचे मनोज दादाच्या पाठीशी राहणार। पार्क चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलक मोठमोठ्या घोषणा देत मार्गस्थ होताना दिसून आले। मराठा समाजाच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत। न्यायालयीन प्रक्रियेमुळे आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला असला तरी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा मराठा नेत्यांनी दिला आहे। संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील काल अंतरवाली सराटीतून आझाद मैदान दिशेने निघाले आहेत। सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव कालपासूनच मुंबईला आझाद मैदानच्या दिशेने जायला निघाले आहेत। आम्ही तमाम मराठा बांधव, दलित बांधव व मुस्लिम बांधव पूर्ण ताकदीनिशी ह्या पहिल्यापासून या आरक्षणाच्या लढ्यात 2016 पासून आमच्या सोबत आहेत आणि आजही आमच्या सोबत आहेत। न्यायिक आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं SC, ST आणि OBC, त्यामुळे मराठ्याचं आरक्षण कुठं आहे तर OBCतच आहे। ते आरक्षण घेण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत। ते फसवा आरक्षण EWS, SC-BC आम्हाला नको आहे। आम्हाला 50%च्या आतून OBCतून आरक्षण पाहिजे। आज आपण बघतो आरक्षणासाठी जे आपले लोक मराठा समाज ऊन वारा पाऊस याची कुठली तमा न बाळगता तुफान संख्येने कालच्यापासून बघतो आपण। काल आपण बघितलं की जे जरांगे पाटलासंग जे वादळ आहे ते वादळ कसं चाललंय, त्या वादळात आम्ही समाविष्ट होण्यासाठी आम्ही सोलापूर शहरामधून व ग्रामीण भागातून सर्व लोक या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही मुंबईला चाललो आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही। आमचे दलित बांधव, मुस्लिम बांधव जे आमच्या सोबत आहेत ते कायम आमच्या सोबत राहतील। मुंबईकडे रवाना होणाऱ्या ताफ्यात शेकडो वाहनांचाही समावेश आहे। जिल्हाभरातून जवळपास 1000 वाहने मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मागील काही महिन्यांपासून राज्यभरात मराठा समाजाकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जात आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या या भव्य मेळाव्याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे।